नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 17 सितंबर 2025 रोजी नांदुरा तहसीलदार श्री अजितराव जंगम साहेब यांची आदेश। नांदुरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे तहसीलदारांचे आदेश। नांदुरा तालुक्यात काल सप्टेंबर 16 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिके व घरांचे नुकसान झाल्याची शक्यता लक्षात घेऊन नांदुरा तालुक्याचे दूरदृष्टी असलेले व तत्पर प्रशासनिक अधिकारी तहसीलदार श्री अजितराव जंगम यांनी तातडीने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत। तहसीलदार जंगम यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिवृष्टीमुळे तालुक्यातील काही गावांमध्ये पिकांचे व मालमत्तेचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। नागरिकांवर कोणताही अनुचित परिणाम होऊ नये, त्यांना वेळेत मदत मिळावी यासाठी प्रशासन सज्ज आहे, असे श्री जंगम यांनी स्पष्ट केले। कालच त्यांनी तातडीची बैठक घेऊन तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल तात्काळ सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले। या अहवालावर आधारित अंतिम पाहणी करून शासनाच्या नियमांनुसार पात्र लाभार्थ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने पुढील कार्यवाही केली जाणार आहे। तहसीलदार जंगम यांनी नागरिकांना आवाहन केले की घाबरून न जाता प्रशासनाच्या पाहणी पथकांना सहकार्य करा। बाधितांनी त्वरित स्थानिक तलाठी, कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक यांच्या संपर्कात यावे। कालच्या दिवशी नांदुरा तालुक्यामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे, काही ठिकाणी लोकांची घरं पडलेली आहेत। त्याबाबत आम्ही कालच संबंधित गटविकास अधिकारी आणि कृषी अधिकारी नांदुरा तालुका यांची मीटिंग घेऊन संबंधित ग्रामसेवक, परत आपले कृषी सहाय्यक आणि तलाठी